जेव्हा सुवर्ण कळशाचं काम चालू होतं, वेळेचं बंधन आपल्याकडे होतं. कारण मला माहिती आहे अडचणी काय येऊ शकतात, काय कसं पुढच्या डेव्हलपमेंटला थोडीशी अडचण येऊ शकते, हे मला जाणवत होतं. जेव्हा मी लोंढे महाराजांशी बोललो, तेव्हा त्यांनी मला सांगितलं, "विपुलजी, तुम्ही काळजी करू नका, आपण काहीच करणार नाही. सगळं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आपल्याकडनं हे करून घेतील. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही काम करा." हेच मला वारंवार आठवत होतं. रथाच्या कामामध्ये मला सुद्धा अशा माणसाला 2 प्रकारचे मन आहेत, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. निगेटिव्ह मनसारखं म्हणतं, "अरे हे होणार नाही." पण पॉझिटिव्ह मन म्हणतं की नाही होतं. तर तीच मी भावना डोक्यात ठेवली. आपण काही करायचं नाही, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आपल्याकडनं हे काम करून घेणार आहे आणि या निमित्ताने या कामात पूर्ण फोकस दिला. कारण वेळेचं बंधन होतं, अडचणी खूप होतं, पण त्याला दुर्लक्ष करून आपण कामावरती फोकस करत राहिलो आणि ते तो योग म्हणता येईल आणि ती सेवा ही आमच्याकडनं घडत गेली आणि आज तो रथ पूर्णपणे तयार झालेला आहे. तूच बंधू तू सखा रे तूच त्राता रे, भूतलिया पाठी राखा